नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. कारण 21 जून 2026 ही अशी तारीख आहे ज्या दिवशी खूप मोठे गोचर होणार आहे. गोचर म्हणजे काय? तर एक ग्रह दुसऱ्या राशीत, एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला गोचर म्हणतात. आणि सगळ्यात मोठा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह हा मेष राशीतून वृषभ राशीमध्ये 21 तारखेला प्रवेश करणार आहे. आणि याचा प्रभाव, याचा परिणाम 12 राशींवर होणार आहे. प्रत्येक राशींवर होणार आहे. म्हणून कन्या राशीवर सुद्धा याचा भरपूर परिणाम होणार आहे. तर कोणत्या घटना 21 जून नंतर तुमच्या जीवनात घडू शकतात, कोणत्या गोष्टी होतील, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरीबद्दल, व्यापाराबद्दल, नात्याबद्दल काहीही प्रश्न असतील किंवा तुमच्यावर कोणतेही संकट आलं असेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल, प्रश्नाची उत्तरे मिळत नसेल, मार्ग तुम्हाला मिळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील तर एकदा पत्रिका तपासावी. कारण पत्रिका तपासल्यानंतर ग्रहांच्या स्थितीवरून आपल्याला कळतं की वाईट काळ आहे की चांगला काळ, कोणता ग्रह बाधा निर्माण करतोय, अडचण निर्माण करतोय, त्यावर कोणते उपाय, कोणती सेवा करावी, चांगला काळ कधीपासून सुरू होईल, आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. यासाठी पत्रिका तपासणं महत्त्वाचं असतं. या संदर्भात तुम्हाला योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. ऊर्जा, साहस, पराक्रम, जमीन आणि रक्ताचा कारक असलेला हा शक्तिशाली ग्रह येत्या 21 जून 2026 रोजी एक मोठा राशी बदल करत आहे. मंगळदेव स्वतःच्या मेष राशीतून निघून शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या या मोठ्या हालचालीचा सर्वच 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. पण आज आपण अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कन्या राशीबद्दल. कन्या राशीच्या जातकांसाठी हे गोचर नेमकी कोणती मोठी उलथापालथ घेऊन येत आहेत, तुमच्या आयुष्यात कोणत्या चांगल्या किंवा वाईट घटना घडणार आहेत, नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, नाती आणि आरोग्य यावर याचा काय परिणाम होणार आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्रभाव समजून घेण्यापूर्वी गोचर तुमच्या कुंडलीत कुठे होत आहे हे समजून घ्या. कन्या राशीसाठी मंगळ हा तिसऱ्या, जो पराक्रम, आणि 8व्या अडथळे, गुप्तधन स्थानाचा स्वामी असतो. आतापर्यंत मंगळ तुमच्या 8व्या स्थानात म्हणजेच मेष राशीत होतात. 8वं स्थान हे संघर्षाचं मानलं जातं. त्यामुळे गेल्या 1.5-2 महिन्यात तुम्ही प्रचंड मानसिक ताण, कामात अडथळे आणि अचानक येणाऱ्या अडचणींचा सामना केला असेल. पण आता 21 जून 2026 रोजी हा मंगळ तुमच्या 8व्या स्थानातून बाहेर पडून थेट तुमच्या 9व्या स्थानात म्हणजेच भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. होय मित्रांनो, संघर्षाच्या घरातून निघून मंगळ थेट तुमच्या भाग्याच्या घरात येत आहे. याचाच अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील अडचणींचे दिवस आता संपणार आहे आणि भाग्याची दारं आता उघडणार आहेत. पण मंगळ हा मुळात अग्नितत्वाचा ग्रह असल्याने भाग्यस्थानात आल्यावर तो कोणत्या घटना घडवून आणेल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. सर्वात पहिली आणि महत्त्वाची क्षेत्र म्हणजे तुमची नोकरी आणि करिअर. जर तुम्ही कन्या राशीचे असाल आणि बऱ्याच दिवसांपासून नोकरीत बदलण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल तर 21 जून नंतर तुमच्या प्रयत्नांना यश मिळताना तुम्हाला दिसेल. भाग्यस्थानातील मंगळ तुम्हाला कामाच्या निमित्ताने लांबचे प्रवास घडवून आणेल. जे लोक मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात किंवा परदेशात जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी या काळात व्हिसा मिळणे किंवा परदेशी कंपनीकडून मोठी ऑफर येणे अशा घटना घडू शकतात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, 9वे स्थान हे तुमच्या बॉसचे किंवा वरिष्ठांचे देखील असते. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडा अहंकार किंवा आक्रमकता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या बॉसशी किंवा सिनियर्सशी वाद घातला तर हाताची संधी जाऊ शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी बोलताना संयम ठेवा. मित्रांनो, आता बोलूया व्यापारी वर्ग आणि आर्थिक स्थितीबद्दल. कन्या राशीच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील किंवा एखादा सरकारी कॉन्ट्रॅक्ट, बिझनेस डील अनेक महिन्यांपासून रखडली असेल तर 21 जून नंतर अचानक त्यात तुम्हाला गती येताना दिसेल. मंगळ हा भूमिपुत्र आहे, म्हणजेच जमिनीचा कारक आहे. तो भाग्यात आल्यामुळे जर एखादी जमीन, दुकान किंवा फ्लॅट खरेदी विक्री करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर हा काळ तुम्हाला मोठा आर्थिक नफा देऊन जाईल. वडिलोपार्जित संपत्तीचे जे वाद चालू होते ते मिटून निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र मंगळ घाई गडबड करायला लावतो. त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून एकाच वेळी मोठी रक्कम कुठेही गुंतवू नका. मित्रांनो, तुमच्या घरात या गोचराचा काय परिणाम होणार आहे? कौटुंबिक दृष्टीने हा काळ संमिश्र फळ देणारा ठरेल.
9वे स्थान हे पितृस्थान मानले जाते. मंगळ येथे आल्यामुळे तुमच्या वडिलांच्या आरोग्यामध्ये चढ उतार पाहायला तुम्हाला मिळू शकतात. त्यांना BP किंवा उष्णतेचा त्रास असेल तर त्यांची विशेष काळजी घ्या. वडिलांसोबत किंवा घरातील मोठ्या व्यक्तींसोबत तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. माझंच कसं खरं हा हेका जर तुम्ही धरला तर घरातील शांतता बिघडू शकते. 3ऱ्या स्थानाचा स्वामी मंगळ असल्याने लहान भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. जर त्यांच्याशी काही वाद असतील तर ते संपतील आणि ते तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक मदत करायला पुढे नेतील. मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा उच्च शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ म्हणजेच मंगळ अत्यंत हुशारी आणि एकाग्रता देईल. तुमची ऊर्जा अभ्यासात योग्य प्रकारे वापरली जाईल. तुमची ओढ अचानक आध्यात्मिक गोष्टींकडे वळेल. तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा तीर्थयात्रेला जाण्याचा प्लॅन करू शकतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात कोणतीही गोष्ट 100% चांगली नसते. मंगळ जरी भाग्यात येत असला तरी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अतिउत्साहात निर्णय घेऊ नका. मंगळ तुम्हाला ओव्हर कॉन्फिडंट बनवू शकतो. मी काहीही करू शकतो या भ्रमात राहून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यात तिखटपणा येईल ज्यामुळे जवळचे मित्र किंवा नातेवाईक दुखावले जाऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. मंगळ हा रक्ताचा कारक आहे, त्यामुळे घाई गडबडीत गाडी चालवणं टाळा. अपघात होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यावी. मित्रांनो, कन्या राशीसाठी हे मंगळ गोचर एकूणच भाग्योदयाचे संकेत आहे. या गोचराचा शुभ प्रभाव आणखी वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकतात. दर मंगळवारी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण याचा पाठ करावा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गुळ आणि चण्याच्या नैवेद्याचा दान गरिबांना करू शकतात. मित्रांनो, कन्या राशीसाठी हा सविस्तर राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी, काही प्रश्न असतील ते विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.